संध्याकाळचे 5:30 वाजत होते. आकाशात सूर्य मावळतीला जाण्याची तयारी करत होता. पण गायकवाड निवासाच्या आत एक वेगळीच धुमसती धग जाणवत होती. या घराच्या मालकीण सुलोचनाबाई हॉलमध्ये ठेवलेल्या आपल्या जुन्या पुराव्यातल्या सोफ्यावर अशा बसल्या होत्या जणू काही एखाद्या साम्राज्याची राणीच असावी. त्यांच्या हातात तांब्याचा एक लहान तांब्या होता, पण त्यांच्या नजरा स्वयंपाकघराच्या दिशेने उघडणाऱ्या त्या बंद दरवाजावर खिळल्या होत्या. "सुनबाई, ए सुनबाई, काय बहिरी झाली आहेस की मुद्दामून आवाज ऐकून न ऐकल्यासारखं करत आहेस? अर्धा तास झाला माझा गळा सुकला आहे, पण तुला तुझ्या खोलीतून बाहेर पडायला वेळ नाहीये. आज काय सूर्य पश्चिमेकडून उगवणार आहे का, जो तू अजून चहाच्या पानाच्या डब्याला हातसुद्धा लावला नाहीस?" सुलोचनाबाईंच्या आवाजात एक वेगळाच तिखटपणा होता, जो कानांमध्ये एखाद्या टोकदार सुईसारखा रुतत होता. स्वयंपाकघरातून सायली बाहेर आली. तिचा सुती पदर खांद्यावरून लटकत होता आणि कपाळावर घामाचे लहान लहान थेंब चमकत होते. तिने आपले हात पुसत खूपच शांत आणि मर्यादित स्वरात म्हटले, "सासूबाई, मी विठ्ठलच्या ऑफिसमधून येण्यापूर्वी त्यांच्यासाठी काही नाश्ता तयार करत होते. दूध उकळत होते. बस आत्ताच चहा घेऊन येते." सुलोचनाबाईंनी एका कुस्तीत हास्यासह आपली मान हलवली. ती पतीच्या सेवेत एवढी मग्न झाली की सासूची तहान विसरून गेली. "लक्षात ठेव सुनबाई, या घराचा पाया मी रचला आहे. विठ्ठलात जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे आणि तू तू तर फक्त एक बाहेरची आहेस, जिच्या हातात मी या घराच्या चाव्या दिल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की तू तुझी मनमानी करशील." सायलीने काहीच उत्तर दिले नाही. तिला माहीत होते की सुलोचनाबाईंना उत्तर देणे म्हणजे जळत्या आगीत तेल टाकण्यासारखे आहे. ती गप्पपणे स्वयंपाकघरात परतली. अजून तिने चहाचे कप ट्रेमध्ये सजवलेच होते की घराची मुख्य घंटा जोरजोरात वाजू लागली. असे वाटत होते जणू बाहेर उभी असलेली व्यक्ती खूप घाईत आहे. सुलोचनाबाई स्वतः उठल्या आणि त्यांनी दरवाजा उघडला. समोर त्यांची मुलगी अक्षरा उभी होती. अक्षराचे केस विस्कटलेले होते. तिच्या डोळ्यातील काजळ पसरून गालापर्यंत आले होते. तिला पाहता सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावरील सर्व राग प्रेमात बदलून गेला. "अरे माझी लाडकी, तू यावेळी आणि तुझी ही अवस्था, काय झाले बाळा? त्या राहुलने परत तुझ्यावर हात उचलला की त्या करंटी सासूने तुला उपाशी ठेवले?" सुलोचनाबाईंनी अक्षराला जवळ घेतले आणि तिला आत घेऊन आल्या. अक्षरा सोफ्यावर पडून ढसाढसा रडू लागली. "आई, मी आता तिथे राहू शकणार नाही. ते लोक मला माणूस समजत नाहीत. राहुलसुद्धा आपल्या आईचेच ऐकतात. मला सकाळपासून पाणीसुद्धा दिले गेले नाही." सायली चहा घेऊन बाहेर आली आणि अक्षराला या अवस्थेत पाहून थबकली. तिने चहाचा ट्रे मेजावर ठेवला आणि जवळ जाऊन म्हटले, "दीदी, शांत व्हा, पाणी प्या. काय झाले आहे?" अचानक सुलोचनाबाईंनी झटकन सायलीला मागे ढकलले. "दूर हो. तुझी आणि तुझ्या सहानुभूतीची गरज नाहीये. माझ्या मुलीला तू तर फक्त संधी शोधत असतेस की कधी कोणी कमकुवत पडेल. तू तुझ्या आईला फोन करून चहाड्या करशील. जाऊन तिच्यासाठी काहीतरी चांगले खायला बनव. माझी मुलगी उपाशी आली आहे आणि तू इथे उभी राहून तमाशा बघत आहेस." सायलीचे मन खट्टू झाले. सून आणि मुलगी यांच्यातील ही दरी तिला नेहमी, प्रत्येक दिवशी आणखी खोल होत असलेली जाणवत होती. ती गप्पपणे स्वयंपाकघराच्या दिशेने निघून गेली, पण तिचे कान बाहेर हॉलमध्ये चाललेल्या गप्पांवर लागले होते. अक्षराचे रडणे आता हुंदक्यामध्ये बदलले होते. सुलोचनाबाई तिला कुरवाळत होत्या आणि सोबतच तिच्या सासरच्या लोकांना शिव्या घालत होत्या. "तू काळजी करू नकोस बाळा, तू गायकवाड घराण्याची मुलगी आहेस. तुला झुकण्याची गरज नाहीये. तो राहुल काय समजतो स्वतःला? आज तुला पायपीट करत यावे लागले आहे. उद्या तो स्वतः इथे नाक घासून येईल. आणि ऐक, त्या घरात तुला जरासुद्धा काम करण्याची गरज नाहीये." तेवढ्यात घरात विठ्ठलचे आगमन झाले. घराचे वातावरण पाहून तो सुद्धा थबकला. "काय झाले आई? अक्षरा इथे या अवस्थेत आणि भाऊजी कुठे आहेत?" सुलोचनाबाईंनी आपल्या डोळ्यात खोटे अश्रू आणले. "पाहून घे विठ्ठल, पाहून घे. तुझ्या बहिणीची अवस्था, जिला आम्ही राज करण्यासाठी पाठवले होते. तिला या लोकांनी रस्त्यावर आणले. आज बिचारीकडे प्रवासाचे पैसे नव्हते. चालत इथपर्यंत आली आहे." विठ्ठलने अक्षराच्या डोक्यावर हात ठेवला. "अक्षरा, नक्की काय झाले?" "राहुल तर खूप शांत माणूस आहे." अक्षरा ओरडून म्हणाली. "शांत? दादा, ते फक्त आपल्या आईची कठपुतळी आहेत. आज जेव्हा मी म्हटले की मला थकवा येत आहे आणि मी जेवण बनवू शकत नाही, तर त्याने माझ्यावर चवताळून ओरडायला सुरुवात केली. त्यांच्या आईने म्हटले की सुनेचा धर्म असतो जेवण बनवणे. मी सांगून दिले की मी नोकरानी नाहीये, तर राहुलने मला घरातून निघून जाण्यास सांगितले." तेवढ्या स्वयंपाकघरातून सायली बाहेर आली. हातात गरम कचोऱ्यांची प्लेट होती. तिने शांत भावाने म्हटले, "दीदी, पण काल तर तुम्ही फोनवर सांगितले होते की तुमच्या सासूची तब्येत खूप खराब आहे. काय त्यांनी तुमच्याकडे काही मागितले होते?" अक्षराने रागाने सायलीकडे पाहिले. "तुला मोठे माहीत आहे, माझी सासू नाटक करते. आणि जर त्यांनी मागितले सुद्धा होते तर काय, मी माझी तब्येत खराब करून त्यांच्यासाठी पोळ्या लाटू?"
सुलोचनाबाईंनी मेजावर हात आपटला. अगदी बरोबर. माझी मुलगी काही हलवाई नाहीये जी 24 तास चुलीसमोर उभी राहील. विठ्ठल, तू तुझ्या बायकोला समजावून सांग की मध्ये मध्ये टांग अडवू नये. आणि अक्षरा, तू आराम कर. जोपर्यंत ते लोक माफी मागत नाहीत तोपर्यंत तू इथेच राहणार. विठ्ठल द्विधा मनस्थितीत होता. त्याला आपल्या बहिणीबद्दल सहानुभूती होती, पण सायलीच्या डोळ्यात लपलेले ते दुःखसुद्धा तो पाहू शकत होता, जे प्रत्येक दिवशी वाढतच चालले होते. त्या रात्री जेवणाच्या मेजावर फक्त शांतता होती, पण ती शांतता एखाद्या मोठ्या वादळाची चाहूल देत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घराचे दृश्य आणखीनच विचित्र होते. सुलोचनाबाई आणि अक्षरा हॉलमध्ये बसून गप्पा मारत होत्या आणि जुन्या मालिका पाहत होत्या. सायली सकाळी 5 वाजल्यापासून जागी होऊन घराची स्वच्छता, कपडे आणि नाश्ता तयार करून थकली होती. तेवढ्यात दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सुलोचनाबाई स्वयंपाकघरात आल्या आणि भांडी चाचपू लागल्या. सुनबाई, हे काय बनवले आहे? तोंडलीची भाजी? तुला माहीत आहे अक्षराला तोंडली आवडत नाही. तिच्यासाठी काही शाही पनीर मलाई कोफ्ता का नाही बनवलास? सायलीने पोळी लाटताना म्हटले. सासूबाई, घरात ज्या भाज्या होत्या त्या चालवल्या आहेत आणि तसेही रात्रीची पनीरची भाजीसुद्धा थोडी उरलेली आहे. मी ती गरम करून देते. सुलोचनाबाईंचा चेहरा रागाने लाल झाला. शिळे जेवण? तू माझ्या मुलीला शिळे जेवण भरवणार? स्वतः तर तू ताजे ताजे खातेस आणि माझ्या लाडकीला उरलेले सुरलेले देणार काय? म्हणूनच तुला या घरात आणले गेले होते. सायलीने पहिल्यांदा सुलोचनाबाईंच्या डोळ्यात डोळे टाकून म्हटले. सासूबाई, काल जेव्हा तुम्ही दीदींचे बोलणे ऐकत होत्या तेव्हा तर तुम्ही म्हणालात की शिळ्या जेवणात काही वाईट नाहीये. दीदींनी सुद्धा आपल्या सासूला शिळे जेवणच दिले होते. तेव्हा तर तुम्ही त्यांची साथ दिली होती. मग आज स्वतःच्या शब्दावरून का माघार घेत आहात? सुलोचनाबाईंकडे काहीच उत्तर नव्हते, पण त्यांच्या अहंकाराला खोल जखम पोहोचली होती. जीभ चालवतेस? कालची गोष्ट वेगळी होती. ती तिची सासू होती. इथे माझ्या मुलीची गोष्ट आहे. तू बस, तुझ्या मर्यादेत राहा, नाहीतर मला माझे खरे रूप दाखवावे लागेल. संध्याकाळ होता होता राहुल तिथे पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही काळजी नव्हती, उलट एक दृढ निश्चय होता. सुलोचनाबाई त्यांना पाहताच भडकल्या आणि म्हणाल्या, जावई बापू, खूप वेळ मिळाला तुम्हाला तुमच्या पत्नीची काळजी घेण्याचा. काय विचार करून आला आहात? माझ्या मुलीला पुन्हा त्याच नरकात घेऊन जाण्यास? सुलोचनाबाईंनी टोमणा मारला. राहुलने खूप संयमी स्वरात म्हटले. आई, मी अक्षराला नेण्यासाठी नाही तर तुमच्याकडे काही प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. आज मला समजले की तुम्ही अक्षराला फोनवर काय काय शिकवले आहे. तुम्ही तिला सांगितले की सासूची सेवा करणे मूर्खपणा आहे आणि आपल्या पतीच्या खिशावर ताबा ठेवण्याचे हुशारी आहे. काय हेच संस्कार तुम्ही तुमच्या सुनेला सुद्धा देता? सुलोचनाबाईंचे होश उडाले. त्यांना अंदाज नव्हता की त्यांच्या गुप्त गोष्टी अशा प्रकारे बाहेर येतील. राहुलचे बोलणे ऐकून संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सुलोचनाबाईंच्या चेहऱ्याचा रंग असा बदलला जणू कोणीतरी त्यांची चोरी पकडली असावी. त्यांनी आपल्या साडीचा पदर सांभाळला आणि पुन्हा तोच आक्रमक तोरा स्वीकारला. जावई बापू, तुम्ही माझ्या घरात उभे राहून माझ्यावर आरोप करत आहात. अक्षरा माझी मुलगी आहे. तिला योग्य अयोग्य समजावणे माझा हक्क आहे. जर तुमची आई तिला नोकराणीसारखे वागवणार तर काय मी हातावर हात धरून बसून राहणार? सुलोचनाबाईंनी मोठ्या आवाजात आपली भीती लपवण्याचा प्रयत्न केला. राहुलने एका थंड हास्याचे उत्तर दिले. आई, सेवा आणि गुलामी यामध्ये फरक असतो. अक्षराने माझ्या आजारी आईला जेवण न देता खोलीत बंद केले होते, कारण तिला मैत्रिणीसोबत किटी पार्टीला जायचे होते. काय हे सुद्धा तुमच्या योग्य अयोग्याच्या पाठाचा भाग आहे? आणि राहिली गोष्ट तुमच्या सुनेची, तर काय तुम्ही कधी विचार केला आहे की जेव्हा तुम्ही अक्षराला हे सर्व शिकवता तेव्हा सायलीवर त्याचा काय परिणाम होत असेल? सायली जी दरवाजाच्या मागे उभी राहून हे सर्व ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिला पहिल्यांदा असे वाटले की कोणीतरी आहे जे तिच्या शांततेला वाचू शकत आहे. पण सुलोचनाबाई कुठे थांबणार होत्या? त्यांनी राहुलकडे दुर्लक्ष केले आणि अक्षराला म्हटले, बाळा, तू आज जा. अशा लोकांशी बोलणेच निरर्थक आहे, जे आपल्या आईच्या पदराला बांधलेले असतात. राहुल अक्षराला न घेता तिथून निघून गेला. पण जाता जाता त्यांनी विठ्ठलला चेतावणी दिली. विठ्ठल, लक्षात ठेव, जी आग दुसऱ्यांच्या घरात लावली जाते त्याच्या ज्वाला अनेकदा स्वतःचेच घर जाळून टाकतात. सांभाळून राहा, नाहीतर खूप उशीर होईल. त्या रात्री घराचे वातावरण एखाद्या स्मशानासारखे होते. विठ्ठल अस्वस्थ होता. अक्षरा आपल्या खोलीत बसून फोनवर कोणाशी तरी मोठ्या आवाजात भांडत होती आणि सुलोचनाबाई स्वयंपाकघरात सायलीवर आपला राग काढत होत्या. सर्व तुझ्यामुळेच झाले आहे. तूच राहुलला या सर्व गोष्टी सांगितल्या असशील. तूच माझी आणि अक्षराची बोलणी ऐकत असतेस. न्यूज रिपोर्टर कुठली? सुलोचनाबाईंनी स्वयंपाकघरातील डबा जोरात आपटत म्हटले. सायलीने यावेळी उलटून उत्तर दिले नाही. तिने शांततेत सर्व काम संपवले, गॅस बंद केला आणि रात्रीचे जेवण न करताच आपल्या खोलीत निघून गेली.
विठ्ठल खोलीत आला तेव्हा त्याने पाहिले की सायली खिडकीच्या बाहेर पाहत होती. सायली, आईच्या बोलण्याचे वाईट मानू नकोस, ती सध्या अस्वस्थ आहे. विठ्ठलने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले. सायलीने हळूच त्याचा हात बाजूला केला. अस्वस्थ ती आज आहे विठ्ठल, पण मी गेली 3 वर्ष अस्वस्थ आहे. आज राहुल भाऊजींनी जे म्हटले काय तुला त्यात जरासुद्धा सत्य वाटले नाही? काय तुला सुद्धा दिसत नाही की या घरात एकाच कामासाठी मला दोष दिला जातो आणि तेच काम केल्यावर तुझ्या बहिणीचे कौतुक होते? विठ्ठलकडे काहीच उत्तर नव्हते. तो गप्पपणे खाटेवर आडवा झाला. पण त्या रात्री सायलीने एक निर्णय घेतला होता. आता ती सहनशील सुनेचा बुरखा उतरवणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुलोचनाबाईंना एक मोठा धक्का बसला. सकाळचे 7 वाजून गेले होते, पण ना चहाचा सुवास येत होता आणि ना स्वयंपाकघरातून भांड्याचा आवाज. त्या ओरडत सायलीच्या खोलीपर्यंत पोचल्या आणि दरवाजा पिटू लागल्या. सुनबाई, ए सुनबाई, काय आज कुंभकर्णाची झोप झोपत आहेस का? सूर्य डोक्यावर आला आहे आणि तुझ्या चहाचा पत्ता नाही. बाहेर निघ लवकर, दरवाजा उघड. पण समोर सायली नाही तर विठ्ठल उभा होता. आई, सायलीची तब्येत ठीक नाहीये. तिला खूप जोरात डोकेदुखी आहे. ती आज आराम करणार आहे. सुलोचनाबाईंचा पारा चढला. डोकेदुखी काल रात्रीपर्यंत तर खूप जीभ चालत होती. आज अचानक डोकेदुखी झाली? हे सर्व बहाणे आहेत कामातून वाचण्याचे. अक्षराला भूक लागली असेल. कोण बनवणार तिच्यासाठी नाश्ता? सायली आतून म्हणाली. आई, अक्षरा दिदी तर अजून तरुण आहेत. त्यांना तर आपल्या तब्येतीची खूप काळजी असते. आज त्यांनाच सांगा की त्या स्वतःसाठी आणि तुमच्यासाठी नाश्ता बनवून घेतील. तसेही त्यांनी आपल्या सासरी तर खूप आराम केला आहे. इथेही काही दिवस स्वयंपाकघर सांभाळतील तर काय वाईट आहे? सुलोचनाबाई अवाक झाल्या. सायलीच्या आवाजात तो अधिकार होता जो पूर्वी कधी पाहिला नव्हता. त्यांनी हार म्हणून अक्षराला जागे केले. बाळा, अक्षरा, जरा उठ. आज सुनबाईची तब्येत खराब आहे. जरा स्वयंपाकघर पाहून घे. अक्षराने डोळे चोळत म्हटले. मम्मी, तू वेडी झाली आहेस का? काय मी इथे आराम करायला आले आहे की जेवण बनवायला? वहिनीला सांग नाटक बंद कर आणि जाऊन पोहे बनव. मला खूप भूक लागली आहे. हे ऐकून सुलोचनाबाईंना पहिल्यांदा स्वतःच्या संगोपनावर एक हलकीशी कळ जाणवली. जी मुलगी आपल्या आईच्या गुडघ्यांचे दुःख पाहू शकत नव्हती, ती दुसऱ्यांची काय सेवा करणार? नाईलाजाने सुलोचनाबाईंना स्वतः स्वयंपाकघरात उतरवावे लागले. वर्षानंतर त्यांनी चूल पकडली होती. घामाने त्यांची अवस्था वाईट झाली होती. हात जळत होते आणि पाठीत दुखू लागले होते. कसाबसा त्यांनी चहा आणि पराठे बनवले. जेव्हा मेजावर नाश्ता ठेवला तेव्हा अक्षराने पहिला घास घेतात तोंड वाकडे केले. शी, मम्मी, हे पराठे आहेत की चांबडे? आणि मीठ तर यात आहेच नाही. तुझ्यापेक्षा ती सायलीच चांगली बनवून देत होती. सुलोचनाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी रात्रंदिवस ज्या मुलीची बाजू घेतली, आज तिने त्यांच्या हाताच्या जेवणाचा अपमान केला. तेवढ्याच सायली तिथे आली आणि आपला चहा स्वतः बनवू लागली. सासूबाई, काय झाले? मीठ कमी आहे? काही हरकत नाही. दीदींना सांगा की त्या स्वतःच्या चवीनुसार बनवून घेतील. तसेही तुम्हीच तर म्हणालात की जो लायक असतो त्याने तेच काम केले पाहिजे. कदाचित दीदींना अजून लायक बनण्याची गरज आहे. सायलीने हसत म्हटले. अक्षरा ओरडली. वहिनी, आपल्या मर्यादेत राहा. आईशी अशा प्रकारे बोलू नकोस. सायलीने शांत स्वरात उत्तर दिले. दीदी, मर्यादा तर त्या दिवशी संपली होती जेव्हा तुम्ही तुमच्या सासूला शिळा भात दिला होता. मी तर फक्त तुम्हाला तुमच्याच भाषेत समजावून सांगत आहे. आणि सासूबाई, आज संध्याकाळी माझ्या माहेरून माझी आई येत आहे. आशा आहे की तुम्ही त्यांचे स्वागत तसेच कराल जसे तुम्ही अक्षरा दीदींचे करता. सुलोचनाबाईंचा चेहरा पांढरा पडला. सायलीच्या आईचे येथे येणे त्यांच्यासाठी एखाद्या मोठ्या संकटापेक्षा कमी नव्हते. कारण त्यांना भीती होती की कुठे सायली आणि सर्व गुपित आपल्या आईसमोर उघडे न करून देईल. संध्याकाळी सायलीची आई निर्मलाबाई घरी पोहोचल्या. त्यांच्या हातात मिठाईचे डबे आणि चेहऱ्यावर एक साधेपणाचे मोठे हास्य होते. सुलोचनाबाईंनी कशाबशा मनाने त्यांचे स्वागत केले. या निर्मलाबाई, आज अचानक कसा रस्ता विसरलात? सुलोचनाबाईंनी उपरोधिक स्वरात विचारले. निर्मलाबाईंनी हसून उत्तर दिले. रस्ता विसरले नाहीये सुलोचनाबाई, बस आपल्या मुलीची आठवण आली तर वाटले भेटून यावे. ऐकले आहे की तुमची मुलगीसुद्धा इथे आली आहे. सर्व काही ठीक आहे ना? सुलोचनाबाईंनी गोष्ट सांभाळत म्हटले. हो, ती तर बस काही दिवस राहण्यासाठी आली आहे. शेवटी आईचे घर जेव्हा वाटेल तेव्हा येऊ शकते. निर्मलाबाईंनी सायलीकडे पाहिले. ज्याच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ साफ सांगत होते की ती मानसिक त्रासातून जात आहे. रात्रीच्या जेवणाच्या वेळी मेजावर पुन्हा तोच ताण होता. सायलीने खूपच चवदार जेवण बनवले होते, पण सुलोचनाबाई वारंवार त्यात चुका काढत होत्या. सुनबाई, ही भाजी तर काही जास्त तिखट केली आहेस. तू माझ्या अक्षराला तिखट आवडत नाही, तुला माहिती आहे का? सुलोचनाबाईंनी निर्मलाबाईंसमोर सायलीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. निर्मलाबाईंनी शांततेने एक घास घेतला आणि म्हटले.
सुलोचनाबाई, भाजी तर खूप छान झाली आहे आणि तसेही मुलांना प्रत्येक चवीची सवय असावी. तुमची मुलगी तर आता दुसऱ्या घराची मालकीण आहे. काय तिथेही ती असेच नखरे करते? अक्षरा मध्येच बोलली. आंटी, माझ्या सासरी तर खूप नोकर-चाकर आहेत. मला हे सर्व पाहण्याची गरज पडत नाही. सायलीने तडक म्हटले. नोकर-चाकर होते की जावईबापूंची वृद्ध आई दीदी? खरे बोलण्यात काहीच वाईट नाही आहे. आणि सासूबाई, आज राहुलचा फोन आला होता. ते सांगत होते की त्यांनी तुमच्या नावावर एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हे ऐकता सुलोचनाबाईंच्या हातातून घास गळून पडला. नोटीस? कशाबद्दल? नोटीस? सायलीने एक पाकीट मेजावर ठेवत म्हटले. घर तोडण्याचा कट आणि आपल्या आईला मानसिक त्रास देण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप. भाऊजी खूप रागात आहेत. राहुलच्या कायदेशीर नोटिसीची गोष्ट ऐकताच सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावरील हवा उडाली. त्यांचे हात कापू लागले आणि कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. निर्मलाबाईंनी खूपच बारकाईने सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव वाचले होते. नोटीस? राहुलची एवढी हिंमत की तो आपल्या सासूवर कसा काय करेल? विठ्ठल, पाहून घे, तुझ्या बहिणीचे घर उद्ध्वस्त होत आहे आणि तू इथे बसून तमाशा पाहत आहेस. सुलोचनाबाईंनी पुन्हा एकदा विठ्ठलच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलने डोके खाली घातले. तो आतापर्यंत गप्प होता, पण आता त्याचा संयम तुटला होता. आई, राहुल चुकीचा नाहीये. मी स्वतः तुमच्या फोनवर ते संदेश पाहिले होते जे तुम्ही अक्षराला पाठवले होते. तुम्ही तिला शिकवले की तिने आपल्या सासूच्या औषधांना कचऱ्यात फेकून द्यावे, जेणेकरून तिला सेवा करावी लागू नये. काय तुम्हाला अंदाज आहे की जर त्यांना काही झाले असते तर हा हत्येचा प्रयत्न ठरला असता? संपूर्ण घर सुन्न झाले. निर्मलाबाई डोळे मोठे करून पाहत राहिल्या. सुलोचनाबाई, तुम्ही एवढ्या शिकलेल्या असून आपल्या मुलीला गुन्हेगारी शिकवत होत्या. हे संस्कार दिले आहेत तुम्ही? सुलोचनाबाईंनी किंचाळून आपली चूक लपवू इच्छिली. शांत बसा सगळे. मी जे केले ते आपल्या मुलीच्या सुखासाठी केले. ती म्हातारी नाटक करायची, माझ्या लाडकीचा वेळ खराब करायची. अक्षरा, जी आत्तापर्यंत गप्प होती, अचानक ओरडली. मम्मी, बस करा. तुमच्या याच बोलण्याने आज मला कुठेच ठेवले नाही. राहुलने फोन उचलणे बंद केले आहे. माझ्या सर्व मैत्रिणी माझी चेष्टा करत आहेत. आता काय मी करू? सायलीने थंड स्वरात म्हटले. आता तेच होईल दीदी, जे कायदा इच्छितो. तुम्ही माझ्यावर आरोप लावला होता ना की मी न्यूज रिपोर्टर आहे, तर ऐका, मी फक्त सत्याला रेकॉर्ड केले आहे. तुम्ही जे काही अक्षरा दीदींना शिकवले ते सर्व माझ्याकडे पुरावा म्हणून उपलब्ध आहे. जर तुम्ही इच्छिता की हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊ नये तर तुम्हाला आज आणि याच क्षणी या घराचे नियम बदलावे लागतील. त्या रात्रीनंतर गायकवाड निवासाच्या सत्तेचे पाय हादरले. सुलोचनाबाई, ज्या आत्तापर्यंत वाघीण बनून फिरत होत्या, आता कोपऱ्यात बसून दडून राहू लागल्या. त्यांना भीती होती की कुठे सायली ती रेकॉर्डिंग राहुलला देऊन न देईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने घराच्या चाव्यांचा जुडगा मेजावर जोरात आपटला. सासूबाई, आजपासून या घरात कोणी राणी किंवा कोणी नोकराणी नसेल. स्वयंपाकघराची जबाबदारी तुमची आणि अक्षरा दीदींची असेल. मी आणि विठ्ठल बाहेरून काम पाहू. आणि हो, आज दुपारच्या जेवणात 30 शिळी कढी आणि पोळ्या बनतील, ज्या काल उरल्या होत्या. तुम्हीच तर म्हणालात की शिळे जेवण अमृत असते, तर आज तुम्ही दोघी तेच अमृत घ्या. अक्षराच्या चेहऱ्यावर संताप होता. वहिनी, तुम्ही आमच्यासोबत असे कसे करू शकता? सायलीने हसत अक्षराच्या जवळ जाऊन म्हटले. दीदी, जसे तुम्ही तुमच्या सासूसोबत केले, त्यांनी तर तुम्हाला प्रेम दिले होते. तुम्ही त्यांना तिरस्कार दिला. मी तर फक्त तुम्हाला प्रात्यक्षिक प्रशिक्षण देत आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही उद्या परत सासरी जाल तेव्हा तुम्ही तिथे कामाची चोरी करणार नाही. सुलोचनाबाई स्वयंपाकघरात उभ्या राहून भांडी घासून घेत होत्या. त्यांच्या हातांमध्ये साबणाची जळजळ होत होती आणि डोळ्यांमध्ये पश्चातापाचे अश्रू. त्यांनी पाहिले की त्यांची स्वतःची मुलगी अक्षरा जवळ उभी राहून त्यांची मदत करण्याऐवजी फक्त आपले नेल पॉलिश लावत होती. अक्षरा बाळा, जरा हे पातेले तर घासून दे, माझ्या कमरेत खूप दुखत आहे. सुलोचनाबाईंनी आर्त स्वरात पुकारले. अक्षराने चिडून म्हटले. मम्मी, तूच तर म्हणाली होतीस की जो झुकतो दुनिया त्याला आणखी झुकवते. मी नाही करणार हे घाणेरडे काम, तूच सांभाळ. सुलोचनाबाईंना स्वतःचे शब्द एका विषारी बाणासारखे रुतले. त्यांनी ज्या मुलीला हक्क घ्यायला शिकवले होते, आज तीच मुलगी त्यांना कर्तव्याचा पाठ शिकवत होती, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. आठवडा उलटून गेला होता. अक्षराच्या सासरवरून कोणतीही बातमी येत नव्हती. राहुलने आपला फोन बंद केला होता. घराची आर्थिक स्थितीसुद्धा बिघडू लागली होती, कारण विठ्ठलने आता आपल्या आईला वेगळे पैसे देणे बंद केले होते. एका रात्री सायलीने विठ्ठलला बाजूला नेऊन म्हटले. विठ्ठल, आपल्याला अक्षरा दीदींच्या घरी जावे लागेल, पण असे नाही, आपल्याला तिथे जाऊन सत्याचा सामना करावा लागेल. विठ्ठलने संशयाने विचारले. पण काय राहुल दीदी आपल्याला आत येऊ देतील? जर आपण तिथे शांतिदूत बनून नाही तर न्याय करणारे बनून गेलो? सायलीच्या डोळ्यात एक चमक होती. दुसऱ्या दिवशी सायली विठ्ठल आणि आपल्या इच्छेविरुद्ध सुलोचनाबाई आणि अक्षराला घेऊन
राहुलच्या घरी पोचले. राहुलचे घर आज शांत होते. तिथे कोणी नोकर दिसत नव्हता. राहुल स्वतः आपल्या आईला व्हीलचेअरवर घेऊन ओट्यामध्ये बसले होते. सुलोचनाबाईंनी जसे राहुलच्या आईला पाहिले, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच गर्व आला. पाहून घ्या कसे महाराणी बनून बसले आहेत आणि माझ्या मुलीला घरातून काढून दिले. राहुल उभा राहिला आणि थेट सुलोचनाबाईंच्या जवळ आला. आई, तुम्ही इथे पुन्हा विष कालवायला आला आहात का? सायली पुढे झाली. नाही भाऊजी, आज आम्ही इथे माफी मागण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आलो आहोत. तिने अक्षराला पुढे ढकलले. दीदी, आज जर तुम्ही तुमची चूक मान्य करत नाही तर खात्री बाळगा, हा भाऊ आणि ही वहिनीसुद्धा तुमच्यासाठी आपले दरवाजे कायमचे बंद करतील. बोला सत्य. अक्षरा कापत होती. तिने आपल्या सासूकडे पाहिले, ज्यांच्या चेहऱ्यावर कोणताही द्वेष नव्हता, फक्त एक खोल शांतता होती. अचानक राहुलच्या आईच्या पाया पडली. मला माफ करा. आईने मला शिकवले होते की सासूला शत्रू समजा, तर मी तेच केले. पण जेव्हा मी माझ्या आईला हे स्वतःच्याच मुलीसमोर लाचार पाहिले, तेव्हा मला समजले की नाते कोणतेही असो, त्यांची मुळे सन्मानामध्ये असतात. राहुलच्या आईने कापत्या हाताने अक्षराच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, सुनेला मुलगी बनवणे फक्त सासूचे काम नसते. सुनेला सुद्धा आपल्या सासूमध्ये आपली आई पाहावी लागते. तू जे केलेस ती तुझ्या आईने दिलेली शिकवण होती. त्याला मी विसरू शकते, पण जे तू आता करशील ती तुझी स्वतःची ओळख असेल. सुलोचनाबाईंचे डोके शरमेने झुकले. त्यांनी पाहिले की त्यांची मुलगी, जिला त्या प्रशिक्षण देत होत्या, आज आपल्या चुकांच्या धागेत जळून तावून चुलाखून निघत होत्या. त्यांनी सायलीकडे पाहिले, जी गप्पपणे हे दृश्य पाहत होती. सुनबाई, मला आज समजले की खरी न्यूज रिपोर्टर कोण आहे. तू मला ही हकीकत दाखवली जी मी पाहूच इच्छित नव्हते. मी तुला ताणे दिले, तुझ्या आईचा अपमान केला, पण तू माझे कुटुंब तुटण्यापासून वाचवले. सायलीने सुलोचनाबाईंचे हात हातात घेतले. सासूबाई, कुटुंब काचेच्या भांड्यासारखे असते. एकदा तडा गेला तर पुन्हा कधी पहिल्यासारखे जोडले जात नाही. मी बस तो तडा भाटण्याचा प्रयत्न करत होती. राहुलने कायदेशीर नोटीस फाडून टाकली आणि अक्षराचा हात धरून आत घेऊन गेला. पण कहाणी इथे संपली नव्हती. काय सुलोचनाबाई आपल्या जुन्या सवयींना एवढ्या लवकर सोडू शकणार होत्या? राहुलच्या घरून परतताना गाडीमध्ये एक जड शांतता पसरली होती. सुलोचनाबाई खिडकीच्या बाहेर पाहत होत्या आणि त्यांच्या डोक्यात विचारांचे वादळ चालले होते. अक्षरा आपल्या पतीच्या घरी थांबली होती, पण सुलोचनाबाईंचे मन अजूनही शंकेने भरलेले होते. काय त्यांची लाडकी खरंच बदलली आहे की हे सर्व केवळ एक तडजोड होती? घरी पोहोचताच सुलोचनाबाईंनी सोफ्यावर धपकन बसत एक लांब थंड श्वास घेतला. सायली स्वयंपाकघराच्या दिशेने गेली, पण सुलोचनाबाईंच्या आवाजाने तिला थांबवले. सुनबाई थांब, आज कदाचित तू नाही मी बनवणार. सुलोचनाबाईंच्या स्वरात तिखटपणा नव्हता, पण एक वेगळीच लाचारी होती. सायली हसली. सासूबाई, बदल हळूहळूच चांगला वाटतो. तुम्ही आराम करा, मी बनवून घेते. नाही. सुलोचनाबाई उठून उभ्या राहिल्या. आज मला स्वतःला हे सिद्ध करायचे आहे की मी फक्त हुकूम चालवणे नाही जाणत. आणि ऐक, विठ्ठलला सांग की तो वरच्या खोलीचा चाव्या मला दे. मला पाहायचे आहे की तुम्ही तिथे कोणत्या लोकांना राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचे काही दिवस गायकवाड निवासात एक नवीन गडबड राहिली. सायलीने वरच्या भागाला एका छोट्याशा वृद्धाश्रमात बदलले होते, जिथे काही बेघर वृद्ध राहण्यासाठी येणार होते. सुलोचनाबाईंना हे सर्व आपल्या साम्राज्यावरील आक्रमणासारखे वाटत होते, पण सायलीने दिलेली चेतावणी त्यांना शांत राहण्यास भाग पाडत होती. तिकडे राहुलच्या घरात अक्षराने पहिले 2 दिवस तर खूपच काळजीने आपल्या सासूची सेवा केली. ती सकाळी लवकर उठायची, ताज्या पोळ्या बनवायची आणि सासूचे पाय चेपून द्यायची. राहुलला वाटले की कदाचित त्याची पत्नी खरंच सुधारली आहे. आणि तिसऱ्या दिवशीच्या दुपारी जेव्हा राहुल ऑफिसला गेला, अक्षराचा धीर सुटू लागला. तिच्या सासूनी हळूच आवाज दिला, सुनबाई, जरा पाणी पाज. अक्षराजी फोनवर आपल्या मैत्रिणींशी सायलीची बुराई करत होती. चिडून उठली. सासूबाई, आता तर अर्धा ग्लास प्यायला होतात, काय पूर्ण दिवस पाणीच पित राहणार का? माझी पण स्वतःची लाईफ आहे. मला माझ्या मैत्रिणीशी महत्त्वाची गोष्ट करायची आहे. सुलोचना, तिची सासू अवाक राहिली. पण बाळा, डॉक्टरांनी सांगितले आहे की मला प्रत्येक तासाला पाणी पिणे गरजेचे आहे. अक्षराने ग्लास मेजावर आदळत म्हटले. तर डॉक्टरांनाच इथे बोलावून घ्या ना आपल्या सेवेसाठी. आईने खरंच म्हटले होते. झुकणे सुरू केले की हे डोक्यावर चढतात. अक्षराने लगेच त्यांना सुलोचनाबाईंना फोन लावला. मम्मी, मी इथे गुदमरून मरत आहे. इथे तर श्वास घेणेही कठीण आहे. ती म्हातारी पुन्हा आपले ड्रामे सुरू करत आहे. तू मला तिथे सर्वांसमोर माफी मागून मोठी चूक केली. सुलोचनाबाई, ज्या आता स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होत्या, आपल्या मुलीचे बोलणे ऐकून विचलित झाल्या. पहा बाळा, आता तुलाच सांभाळावे लागेल. सायलीने हे सर्व बदलून टाकले आहे. जर तू परत आलीस तर तुला इथे सुद्धा काम करावे लागेल. अक्षराच्या डोक्यात एक धोकादायक योजना आली. मम्मी, जर आपण सायलीलाच या घरातून बाहेर काढून दिले तर? विठ्ठल दादाला तिच्याविरुद्ध भडकवले गेले तर?
महिना संपता संपता गायकवाड निवासात पुन्हा कडूपणाचे ढग दाटू लागले. अक्षरा वारंवार घरी यायची आणि विठ्ठलचे कान भरायची. दादा, तुला नाही वाटत का की वहिनीने घराला धर्मशाळा बनवून ठेवले आहे? वर जे म्हातारे राहतात त्यांच्या आवाजाने मम्मीचे डोके दुखते आणि वहिनी तर आजकाल ऑफिसच्या बहाण्याने घरावर लक्ष देत नाही. विठ्ठल जो स्वभावाने साधा होता हळूहळू आपल्या बहिणीच्या बोलण्यात येऊ लागला. एका संध्याकाळी जेव्हा सायली थकलेली भागलेली ऑफिसमधून परतली तेव्हा तिने पाहिले की हॉलमध्ये सर्व सामान विखुरलेले पडले आहे आणि विठ्ठल रागात उभा आहे. सायली, हे काय आहे? वर राहणाऱ्या एका वृद्धाने आज मम्मीशी उद्धटपणा केला काय, म्हणूनच तू त्यांना इथे ठेवले आहे? विठ्ठलने ओरडून विचारले. सायली थक्क झाली. उद्धटपणा? विठ्ठल, ते लोक तर खूप साधे आहेत. नक्कीच झाले काय आहे? सुलोचनाबाईंनी रडण्याचे नाटक सुरू केले. सुनबाई, तू तर माझ्या म्हातारपणाची इज्जतच चव्हाट्यावर आणलीस. तो म्हातारा म्हणत होता की मी या घराची मालकीण नाही आहे, कारण आता सर्व काही तुझ्या नावावर आहे. सायलीला समजायला वेळ लागला नाही की ही अक्षराची चाल आहे. तिने शांततेने आपल्या बॅगेतून एक कॅमेरा काढला. विठ्ठल, तुला आठवते मी वर सुरक्षेसाठी कॅमेरे लावले आहेत. चला आताच दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होऊन जाईल. जशी सायलीने कॅमेऱ्याची फुटेज आपल्या फोनवर चालवली, सुलोचनाबाई आणि अक्षराच्या चेहऱ्याचा रंग उडाला. व्हिडिओमध्ये साफ दिसत होते की अक्षराने मुद्दामून त्या वृद्ध गृहस्थांना उकसवले होते आणि मग स्वतःच आपला पदर फाडून ओरडू लागली होती, जेणेकरून बाहेरून असे वाटावे की कोणीतरी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले आहे. विठ्ठलचे डोके शरमेने झुकले. त्याने आपल्या बहिणीकडे पाहिले, ज्याच्या डोळ्यात आताही कोणताही पश्चाताप नव्हता. अक्षरा, तू एवढी घसरू शकतेस? स्वतःच्याच वहिनीला अडकवण्यासाठी तू त्या निष्पाप वृद्धांचा वापर केलास. विठ्ठलच्या आवाजात कडकपणा होता. सायली पुढे झाली आणि तिने सुलोचनाबाईंच्या हातात एक छोटीशी बॅग दिली. मम्मी, यात तुमचे आणि अक्षरा दिदींचे कपडे आहेत. मी ऐकले आहे की अक्षरा दिदींचे सासर आता त्यांच्यासाठी नरक बनले आहे. तर मी निर्णय घेतला आहे की तुम्ही दोघी काही दिवस ऋषिकेशच्या एका आश्रमात राहून जा. तिथली शांतता कदाचित तुमच्यातील कडूपणा साफ करू शकेल. सुलोचनाबाई ओरडल्या. तू मला माझ्याच घरातून काढणार? हे घर आता तुमचे नाही आहे मम्मी, सायलीने कागदपत्रे दाखवत म्हटले. विठ्ठलने हे घर माझ्या नावावर केले आहे, कारण त्याला माहीत आहे की या घराची इज्जत फक्त मीच वाचवू शकते. तुम्ही दोघी तिथे जा आणि विचार करा की नाती कशी निभावली जातात. अक्षरा आणि सुलोचनाबाईंना त्या रात्री घर सोडावे लागले. राहुलनेही साफ सांगून दिले की जोपर्यंत अक्षरा आश्रमातून आपली विचारसरणी बदलून येत नाही तोपर्यंत तो तिचा स्वीकार करणार नाही. पुढचे कित्येक महिने सायली आणि विठ्ठलने त्या घराला एक खरे स्वर्ग बनवले. वर राहणाऱ्या वृद्धांना घराचे प्रेम मिळाले आणि बदल्यात सायलीला त्या सर्वांचे आशीर्वाद. 2 वर्षानंतर जेव्हा सुलोचनाबाई आश्रमातून परतल्या तेव्हा त्यात एक बदललेली स्त्री होत्या. त्यांनी घरात पाऊल ठेवताच सर्वात आधी सायलीचे पाय धरले. सुनबाई, आज मी माझ्या मुलीची आई बनून नाही तर तुझी आई बनून आले आहे. मला समजले आहे की भक्कम नाते ताणे देण्याने नाही तर त्याग करण्याने बनते. गायकवाड निवास आता फक्त एक नाव नव्हते तर संस्काराची एक अशी शाळा बनले होते जिथे सून आणि मुलगी यांच्यातील भिंत कायमची ढासळली होती. तर मित्रांनो, तुम्हाला आमची ही कहाणी कशी वाटली कमेंट करून आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.